नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर आणि तुम्ही माझं चॅनल बघत आहे टेक्निकल चार्ट्स. आज आपण ॲनालिसिस करणार आहे एमपेसिसची विकली टाईम फ्रेमला. हा चार्ट मी का सिलेक्ट केलेला आहे तर कारण मला ह्या चार्टमध्ये एक चांगली चार्ट पॅटर्न दिसत आहे की जे एक बाईंग अपॉर्च्युनिटी बनवू शकते आणि याच्यामध्ये एक ह्यूज टार्गेटसाठी आपण एक प्लॅन करू शकतो. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर प्रिव्हियस टाईमला जो मार्केट ऑल टाईम हायला होता आय टी सेक्टर, त्या टाईमला ह्याने एक खूप मोठी रेंज बनवली होती जी की वरच्या साईडला आहे 3500च्या आसपासची एक रेंज आणि खालच्या साईडला होती ऑलमोस्ट 2850च्या आसपासची एक रेंज. ह्या रेंजमध्ये खूप टाईम स्पेंड केला मार्केटने. त्याच्यानंतर ही रेंज ब्रेक केली आणि ही रेंज ब्रेक केल्यानंतर ही रेंज ब्रेक केली 25 एप्रिल 2022 साली. त्याच्यानंतर ही रेंज ब्रेक केल्यानंतर मार्केटने खूप डीप करेक्शन दिलं. ते ऑलमोस्ट 1600च्या आसपास डीप 1650च्या आसपास एक डीप करेक्शन दिलं जे की ऑलमोस्ट 1200 पॉईंट्सचं डीप करेक्शन दिलं. त्याच्यानंतर ह्या लेवलला मार्केटने एक रिस्पेक्ट दिला आणि एक बाईंग अपॉर्च्युनिटी घेतली आणि इथून बायर्सनी स्लो आणि स्टडी मार्केटला वर घेऊन गेले, जो की प्रिव्हियसली सपोर्ट करत होतं. मार्केट त्या लेवलला हिट केलं जी की 2850ची रेंज होती. त्या रेंजला एक पहिल्यांदाच ब्रेक केल्यानंतर फर्स्ट टाईम त्याला हिट केलं की सपोर्ट ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स म्हणून तिथनं परत एक सेल ऑफ आला. पण तो सेल ऑफ प्रिव्हियसली जो सेल ऑफ आला होता ॲज कम्पेअर टू हा सेल ऑफ कमी होता आणि तुमच्या लक्षात येईल जो प्रिव्हियस सेल ऑफ आला होता त्या 50%च मार्केट रिकवर झालं. त्याच्यानंतर तो जी रेंज होती ती ब्रेक करून मार्केट वर गेलं आणि ह्या रेंजमध्ये काय झालं की आता ग्लोबल न्यूजचं कारण असेल किंवा FII सेल करत असेल त्याच्यामुळे सेल ऑफ आला आणि एक ट्रेंड लाईन रेजिस्टन्स पण होता की ह्या रेंज ट्रेंड लाईनला एक रिस्पेक्ट करून मार्केट केले आहे. पण आता ही जी लेवल आहे 2850ची जी की आत्ता दिसते आपल्याला चार्टवर, ते मला बाईंग ऑपॉर्च्युनिटी काय वाटते कारण की प्रिव्हियसली हा जो रेजिस्टन्स होता तो ॲक्ट ॲज अ सपोर्ट करू शकतो आणि हा जो पॅटर्न बनला आहे तो हा कप अँड हँडल आहे. तर तुम्हाला लक्षात येईल आता मी मार्क करतो 2 मिनिट. तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो पॅटर्न आहे तो कप अँड हँडलवर आहे आणि ह्याचं टार्गेट आपण खूप मोठं प्रिडिक्ट करू शकतो, जो की हे जे हायपासूनचा जो लो आहे तेवढंच आपण टार्गेटवर एक प्रिडिक्ट करू शकतो, जे की एक 4,000च्या आसपासचं एक आपल्याला टार्गेट भेटू शकतं. पण मी असं म्हणत नाही की मार्केट उद्या ओपन झाले की लगेच आपण इथं बाईंग करणार नाही. आपण तिथे नाही बाईंग करणार. ह्याचं रिझन आहे की जर समजा आपण विकली टाईम फ्रेमला चार्ट बघतोय, जर ह्याच्यामध्ये विकली टाईम फ्रेममध्ये बघतोय, जर उद्या ओपन झाल्यानंतर परत एकदा अजून एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनवू शकते इथं, तर आपण इथं आपलं बाईंग बनतच नाही. आपल्या इथं बाईंग बनतच नाही. पण जर समजा फर्स्ट पहिले 1-2 दिवसामध्ये जर समजा सेल ऑफ झाला, त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये रिकवर झाला आणि एखादी डोजी टाईपची कॅन्डल बनाली किंवा एखादा हॅमर बनाला, तर आपण तिथं एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो की बाबा इथं ह्या लेवलला बाईंग करून जर लो आहे त्याचा आपण एक स्टॉप लॉस टाकून मोठ्या ह्यूज टार्गेटसाठी आपण एक पोझिशन बनवू शकतो. आणि त्याच्यानंतर जर समजा मार्केटने हा जो स्विंग आहे तो जर काढला तर त्याच्यानंतर आपण एक मोठ्या टार्गेटसाठी आपण वेट करू शकतो आणि ह्या लेवलला आपण थोडीशी क्वांटिटी अजून ॲड करू शकतो. पण हे सिच्युएशन कधी आहे जर समजा मार्केटने ह्या लेवलला एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल डोजी वगैरे बनवली तर किंवा एखादी हॅमर कॅन्डल बनवली तर, जर समजा ते पूर्णच एक निगेटिव्ह कॅन्डल बनवून मार्केट खाली आलं तर इथला आपली पोझिशनच बनत नाही. त्यावेळेस आपण हा स्टॉक स्किप करायचा. पण जर समजा इथे एखादी बाईंग अपॉर्च्युनिटी भेटली, आपल्याला दिसते की मार्केट वर चाललं आहे, एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल बनाली, आपल्याला एक स्टॉप लॉससाठी एक पॉईंट भेटतो आहे चांगला, तरच आपण इथे एक पोझिशन बनवू शकतो आणि टार्गेट आपला एक ह्यूज राहील. ह्या लेवलपासून जी ही लेवल आहे, जी ही लेवल ब्रेक केलेली होती त्याच लेवलचं आपण एक प्रिडिक्ट करू शकतो टार्गेट, जे की वरच्या साईडला राहील आणि स्टॉप लॉस त्या कॅन्डलचा लो राहील. पण जर समजा मार्केट खाली चाललं आहे, मोठ्या कॅन्डल बनवून खाली चाललं आहे आणि आपल्याला मार्केट सांगतं आहे मी सेलिंग होतं आहे, खाली चाललं आहे, तर आपण इथं पोझिशन बनवू शकत नाही कारण की तिथं पोझिशन बनवण्यात काय पॉईंटच नाही. कारण की मार्केट आपल्याला ओरडून सांगतं की मी खाली चालू आहे. जर आपल्याला इथे एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल बनली तरच आपण इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.